नमस्कार विद्यार्थी मित्र हो. नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महा टी ई टी परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असणारा मराठी विषय या संदर्भामध्ये आपण प्रश्न घेतलेले आहेत. 2024मध्ये जी टी ई टी झाली होते त्या पेपरमध्ये आलेले मराठीचे प्रश्न आपण ह्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खित्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू. चला पहा, पहिला प्रश्न बघा. दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या ओळीत कोणता अलंकार आलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, चेतना गुणोक्ती अलंकार या ओळीमध्ये आलेला आहे. म्हणजेच दगडाची पार्थिव भिंत तो पुढे अकल्पित सरली या वाक्यामध्ये चेतना गुणोक्ती हा अलंकार आलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण म्हणीचा शेवटच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर आपल्याला खाली काही शब्द दिलेले आहेत, त्याचा अर्थपूर्ण अर्थ बघून समानार्थी शब्द शोधायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4, थैली हे आपल्याला या शब्दाचा समानार्थी शब्द असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, राजा मंगळवेढेकर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, राजेंद्र गंगाधर मंगळवेढेकर. हे राजा मंगळवेढेकर यांचं पूर्ण नाव आहे राजेंद्र गंगाधर मंगळवेढेकर हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, वनवासी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 1 नंबर, गदिमा माडगुळकर. हे वनवासी या पुस्तकाचे लेखक आहेत गदिमा माडगुळकर हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, आरती सुरू झाली, घंटानाद सुरू झाला याचे मिश्र वाक्य कसे होईल? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटा नाद सुरू झाला. हे या वाक्याचं मिश्र वाक्य आपल्याला बनवता येईल. जेव्हा आरती सुरू झाली तेव्हा घंटा नाद सुरू झाला हे मिश्र वाक्य तयार होतं. यानंतरचा प्रश्न आहे, षष्ठी व सप्तमी एकवचनी विभक्तीचे अनुक्रमे प्रत्यय कोणते आहेत ते ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 4 नंबर, चा, ची, चे, त, ई, आ. हे आपल्याला षष्ठी आणि सप्तमीचे एकवचनी अनुक्रमे प्रत्यय दिसून येतात. चा, ची, चे, त, ई, आ हे आपल्याला प्रत्यय दिसून येतात. यानंतरचा प्रश्न आहे, बंद उपसर्ग लागून योग्य विरुद्धार्थी शब्द तयार करणारा पर्याय कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3, गुण या शब्दाला आपल्याला उपसर्गला बंद हा उपसर्ग लागायचा आहे. म्हणजे गुण बंद किंवा बंद गुण हा विरुद्धार्थी शब्द आपल्याला तयार होताना दिसून येतो. यानंतरचा प्रश्न आहे, नोकरीसाठी केलेला अर्ज हा पुढीलपैकी कोणत्या पत्राचा प्रकार आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 3 नंबर, औपचारिक पत्र. यामध्ये नोकरीसाठी केलेला अर्ज हा औपचारिक पत्र या प्रकारामध्ये आपल्याला मोडताना किंवा या प्रकारामध्ये प्रकारचा असलेला दिसून येतो. औपचारिक पत्र या प्रकारामध्ये ए, ओ, ओ, ओ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, हे संयुक्त स्वर असलेले आपल्याला दिसून येतात. ए, ओ हे कोणत्या प्रकारचे स्वर आहेत? तर हे संयुक्त या प्रकारामध्ये स्वर असलेले आपल्याला दिसून येतात, संयुक्त होय. यानंतरचा प्रश्न आहे, सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी शब्द कोणता आहे? सर्व लघु मात्रा असणारा खालीलपैकी कोणता शब्द आहे? तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, कमळ हा सर्व लघु मात्रा असणारा शब्द आहे. कमळ हा होय. यानंतरचा प्रश्न आहे,
आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो डॅश डॅश या वाक्यात योग्य या वाक्यात योग्य वाक्यप्रचार वापरायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, जीवाचे रान करणे होय. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो जीवाचे रान करेन, हे आपल्याला वाक्यप्रचार दिसून येतो. जीवाचे रान करणे होय. यानंतर पुढील प्रश्न आहे, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. अशुद्ध शब्द ओळखायचा आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, नवीन हा शब्द आपल्याला अशुद्ध किंवा चूक असलेला आपल्याला दिसून येतो. चूर्ण, क्रीडा आणि नीती हे शब्द बरोबर आहेत आणि नवीन हा शब्द चूक लिहिलेला आहे. यानंतरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, पाखरू हा गटात न बसणारा वचन नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे. पाखरू हा होय. यानंतरचा प्रश्न आहे, सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 3 नंबर, अकर्मणी कर्तरी प्रयोगाचं हे उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतो. सूर्य उगवला हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे. तर अकर्म कर्तरी प्रयोगाचं हे आपल्याला उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाचक रचना म्हणजेच डॅश डॅश होय. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, रूपिका. त्याला रूपिका असं म्हटल्या जाते. वाक्यातील विघटन होऊ न शकणारी सर्वात लहान अर्थवाहक रचना म्हणजेच रूपिका होय. यानंतरचा प्रश्न आहे, दोन शब्द जोडताना तसेच ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास कोणते विरामचिन्ह वापरता. तर याचं योग्य उत्तर आहे संयोग चिन्ह वापरल्या जाते. 2 शब्द किंवा 2 वळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास कोणते चिन्ह वापरले जाते. तर संयोग चिन्हाचा वापर या ठिकाणी केला जातो. यानंतरचा प्रश्न आहे, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, हे उपमा अलंकाराचे उदाहरण असलेले आपल्याला दिसून येतं. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा हे उपमा अलंकाराचे उदाहरण असलेलं आपल्याला दिसून येतं. उपमा अलंकार. यानंतरचा प्रश्न आहे, अद्भुत रसाचा स्थायी भाव कोणता आहे. तर याचं योग्य उत्तर आहे विस्मय. हे आपल्याला अद्भुत रसाचा स्थायी भाव असलेला दिसून येतं, विस्मय होय. यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही नामाचे वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होणार नाही. तर याचं योग्य उत्तर आहे 2 नंबर, मनुष्य आणि गोडवा हे वा हे नामाचे 2 प्रकार आहेत आणि त्याला वा प्रत्यय लावून भाववाचक नाम तयार होत नाही. या 2 शब्दाला, मनुष्य आणि गोडी या शब्दाला प्रत्यय लागत नाही. यानंतरचा प्रश्न आहे, आरेरे आणि कडे ही अनुक्रमे कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे केवल प्रयोगी, उभय आणि अव्यय आणि शब्दयोगी अव्यय या 3 प्रकारातील अव्ययाची अनुक्रमे आपल्याला उदाहरणे असलेली दिसून येतात. आरेरे हे केवल प्रयोगी अव्ययाचं उदाहरण आहे आणि हे उभयानी अव्यय या प्रकाराचं आहे आणि कडे हे शब्दयोगी अव्यय या प्रकारामध्ये मोडताना दिसून येतं. यानंतरचा प्रश्न आहे, आज पाऊस येऊन बहुतेक डॅश डॅश या वाक्यातून कोणता अर्थ सूचित होतो. तर याचं योग्य उत्तर आहे 4 नंबर, संकेतार्थ आपल्याला या वाक्यामधून
सूचित होतो. आज पाऊस येईल बहुतेक या वाक्यातून आपल्याला संकेतार्थ सूचित होताना दिसून येतो. म्हणजे पाऊस येण्याचा संकेत या वाक्यामध्ये आपल्याला समजतो. त्यामुळे हे संकेतार्थ या प्रकारच्या वाक्य असलेलं दिसून येतं. पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता आहे? तर निरीच्छा ही आपल्याला संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द आहे. निरीच्छा हे शब्द होय. यानंतरचा प्रश्न आहे कृतघ्न, घर जावाई, सुखद ही कोणत्या समास प्रकाराची उदाहरणे आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, तत्पुरुष समासाची ही सर्व उदाहरणे असलेली आपल्याला दिसून येतात. कृतघ्न, घर जावाई आणि सुखद ही आपल्याला तत्पुरुष समासाची उदाहरणे असलेली आपल्याला दिसून येतात. तत्पुरुष समास होय. यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी तलाव शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, तरंगिणी हे आपल्याला तलाव या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला दिसून येतो. तरंगिणी हे होय. यानंतरचा प्रश्न आहे पुढील पैकी विरुद्धार्थी नसलेली जोडी कोणती आहे? तर याचं योग्य उत्तर आहे नंबर 2, कृपणन तर आणि कंजूस ही आपल्याला विरुद्धार्थी जोडी नसलेली आपल्याला दिसून येतं. उदय आणि अस्त ही विरुद्धार्थी जोडी आहे. कुश आणि स्थूल ही एक आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी आहे. उघड आणि गुप्त ही पण आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी असलेली दिसून येते. पण कृपण आणि कंजूस ही आपल्याला विरुद्धार्थी शब्दाची जोडी नसलेली दिसून येते.